नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललो आहे गणेशखंडीत. गणेशखंडीत काय चाललं ते तुम्हाला माहिती आहे की तिथे असलेला गणपतीचं मंदिर तुम्ही थंबनेल बघितलं असेल की गणेशखंडीत असलेल्या गणपतीचं मंदिराचं रहस्य काय ते आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण जाऊ पहिलं गणेशखंडीत आणि चला. आता आपण जस्ट मंदिरात आलो आहे. तुम्ही बघू शकता मंदिरात आलो आहे म्हणून. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मंदिर कोणत्या नावावर आहे. हा मंदिर मालगडमधले वाजे यांच्या नावावर आहे. आणि मी दोघांना विचारलं ह्या मंदिराची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे. मला वयस्कर लोकांकडून माहीत पडलं की ते वाजे आहेत, देवजी वाजे यांना स्वप्न पडलं की इथं गणपतीचे स्थान आहे. इथे ते आले, त्यांनी बघितलं आणि त्यानंतर ते इथं त्यांनी मंदिर बांधलं. आणि अशी मला स्टोरी समजली. ही स्टोरी किती खरी आहे किती खोटी आहे तेव्हा मला माहीत नाही. खरी पण असू शकते, पण मला एका मित्राने त्या पुस्तकातल्या ह्या मंदिराबद्दल काहीतरी माहिती आहे ती मला दाखवली. म्हणजे पेज होतं, त्यामुळे या स्टोरीचं बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ते तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल अशी आशा आहे माझी. एन्जॉय कराल. आता ह्या दर्शनाकडे करून घेऊया आणि तुम्हाला ह्या मंदिराची बॅकग्राऊंड स्टोरी सांगतो. हे मालघर येथील वाजे मंडळीचे खाजगी मंदिर. त्यांची 4 घराणी यांची सर्व व्यवस्था पाहतात व यांचा सर्व खर्च करून उत्सव करतात. यांचा मागी वर्ष चतुर्थी उत्सव होतो. श्री मधुकर शिवराम वाजे हे मंदिराचे मालकांपैकी एक आहेत. देवजी बाळाजी वाजे हे इंग्रज सरकारकडे रोख कारकून होते. त्यावेळी निर्वाळ स्टॉप जवळ किंवा मंदिराजवळ एक तळे होते. तेथे पूर्वी पाणी पित असत. अंदाजे 1940चे सुमारास चिपळूण गॉगर असा मोटारीचा रस्ता करीत असताना या देवजी वाजे याला गणेशखिंडी का म्हणतात याचे कोडे पडले. तेव्हा शोध घेताना एका जाळीत चौथऱ्यावर हा गणपतीचा पाषाण आढळला. त्यांनी ते छोटे देऊळ बांधले. मग हळूहळू मुळे नातवंडे यांना सध्याचे स्वरूप दिले. त्यापासून वाजे मंडळी यांची व्यवस्था पाहत असेल. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, या मंदिरात आपण यायचं कसं. तुम्ही चिपळूण ते गॉगर ST पकडून गणेशखिंडी स्टॉप जवळ उतरू शकता. त्यासमोरच हे मंदिर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ सेंड करा आणि त्यांना पण सांगा ह्याची बॅकग्राऊंड स्टोरी काय या मंदिराची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या मंदिराबद्दल अजून काय माहिती असेल तर कमेंट करा. बाय.